तर मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते कल क्या होता है, हौसला भी जिद्दी है. तो तिला घेऊनच मी आतापर्यंत जवळपास आपला सी प्रोग्रामिंगचा कोर्स कंप्लीट केला आहे. अजून आपला पायथॉन कंप्लीट केलेला आहे आणि सध्या आपलं C++ ऑन गोईंग आहे, SQL ऑन गोईंग आहे, AML ऑन गोईंग आहे आणि पायथॉन फुल स्टॅक ऑन गोईंग आहे. ते सगळे कोर्सेस आपल्या मराठी कोडिंग शाळा यूट्यूब चॅनलवर चालू आहे आणि त्यामध्येच एक आपला मेन कोर्स म्हणजे AIMLचा कोर्स आणि त्यासोबतच पायथॉन फुल स्टॅक ऑलमोस्ट कव्हरच होऊन जातो. तर मी पण तो पार्ट पण एकदमच डेपमध्ये शिकवणार आहे. तर ह्या पायथॉन प्रोग्रामिंगचा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला जसं शेअर केला होता, ज्या पद्धतीने आपण कंप्लीट केला 45 ते 50 लेक्चरमध्ये, त्याच पद्धतीने आता आपण AIMLचा पण सिलेबस तुमच्यासोबत डिस्कशन करतो आणि जानेवारी एंडिंगपर्यंत मी टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्या ह्या चॅनलवर कंप्लीट होईल. तर बऱ्याचशा मी जे AI डेव्हलपर म्हणून काम करताय किंवा AIML इंजिनियर म्हणून काम करताय त्यांच्यासोबत डिस्कशन करून हा सिलेबस मी इथं डिझाईन केलेला आहे. इव्हन मी स्वतः पण त्यामध्ये खूप जास्त एफर्ट टाकलेले. तर या सिलेबसची कदर करा, या फ्री कंटेंटची कदर करा आणि कन्सिस्टन्सीने तुम्ही काम करत राहा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपल्या चॅनलचे 15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आणि मला ही आशा आहे की आपले जेव्हा AIMLचा कंप्लीट कोर्स होईल तोपर्यंत आपण 50,000पर्यंत तरी गेलेलं असेल. या पद्धतीचा मला हा कोर्स शिकवायचा. प्रत्येक गावातल्या मुलापर्यंत, प्रत्येक अशा मुलापर्यंत हा कोर्स पोहोचवा की जे कोर्सेससाठी पैसे नाही देऊ शकत तेवढे, आपल्याला अशा लोकांपर्यंत पोहोचायचं किंवा ज्यांना काही गोष्टी बरे ठिकाणी क्लास लावलेले त्यांना पण या गोष्टी समजत नसतात, तर त्या मुलांसाठी आपल्याला इथं काम करायचं. तुम्ही सिलेबस जर बघशाल तर तुम्ही सिलेबसमध्ये म्हणशाल की पायथॉनचा जरी सिलेबस तुम्हाला दाखवला आणि त्याच्यापेक्षा जास्त सिलेबस मी या प्लेलिस्टमध्ये कव्हर केलेला पण कमी नाही. ठीक आहे. तर तुम्हाला एक सिलेबसचा ओव्हरव्ह्यू देऊन देतो आणि ह्या सिलेबसच्या PDF साठी तुम्ही रिक्वेस्ट नका करू, कारण याच्यामध्ये खूप सारे चेंजेस तुमचे होत राहतील. तरी तुम्ही लिहून घ्यायचं तर ते लिहून घेऊ शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मी हा बेसिक पार्ट ऑलमोस्ट डेपमध्ये कव्हर केलेला आहे. सगळे ऑपरेटर कव्हर केले मी, आपले पायथॉनचे व्हेरिएबल असं डेटा टाईप असं सगळे कव्हर केलेले आणि सगळी पूर्ण प्लेलिस्ट जाऊन तुम्ही विजिट करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की पायथॉनचे फंडामेंटल्स. ठीक आहे. पायथॉनचे फंडामेंटल्स तुम्ही जर बघितले तर इथं सगळे जसं की कंडिशनल स्टेटमेंट असेल, इफ एल्स असेल, त्याच्या बेसिसवर कितीतरी क्वेश्चन आपण प्रॅक्टिस केलेले. नेस्टेड फॉर लूप असेल, मॅच केस असेल, व्हाईल लूप असेल, फॉर लूप असेल, मल्टिप्लिकेशन, ब्रेक, कंटिन्यू, नंतर खूप सारे लॅम्बडा फंक्शन झालं, फंक्शन सारखे टॉपिक झाले, कीवर्ड आर्ग्युमेंट, या सिलेबसमध्ये दिसतं त्याच्यापेक्षा जास्तच आपण घेतलेले. ठीक आहे. तर पायथॉन पण खूप डेपमध्ये आपली प्लेलिस्ट रिकवर झालेली आणि त्यानंतर आपला पार्ट येतो स्ट्रिंग आणि स्लायसिंग आणि डेटा स्ट्रक्चर कलेक्शन, याच्यावर 1-1 तास आणि त्याच्या बेसिसवर प्रॅक्टिस क्वेश्चन पण आपण घेतलेले. ठीक आहे. आता मेन पार्ट येतो की OOP वाला पार्ट आणि या OOP पार्टसाठी तुम्ही बघशाल माझे लेक्चर्स तर त्याच्यानंतर थोडेसे व्ह्यूज हे कमी जरी झाले असेल, पण कारण की मुलांची कन्सिस्टन्सी, बऱ्याचशा मुलांनी ती पूर्ण प्लेलिस्ट बघितली आणि खरंच मी त्यांना थँक्यू म्हणतो की तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट बघितली आणि त्यांनी अक्षरशः जो फीडबॅक दिलेला आहे तुमच्यासमोर हा असेलच. यूट्यूब कमेंट सेक्शन बघा, सगळ्या गोष्टी बघा. आपण OOP पण खूप डेपमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कोणती, क्लासेस अँड ऑब्जेक्ट, नंतर इनिट मेथड काय, टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर काय, मॅजिक मेथड काय, डंडर मेथड काय, त्याच्या बेसिसवर प्रोजेक्ट किती बनवलेले आपण, इन्स्टन्स, नंतर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये इटरेटर जनरेटर हे टॉपिक आहे, हे आपण कव्हर केलेले आहे. मल्टीथ्रेडिंग सारखा टॉपिक आहे जो तुम्हाला सिलेबसमध्ये दिसत नसला तरी तो मी कव्हर केलेला आहे. आसिंग अवेट हा टॉपिक आहे जो सिलेबसमध्ये दिसत नसला तरी तो मी इथं कव्हर केलेला आहे. तर सगळ्या गोष्टी मी इथं कव्हर केलेल्या आहे, पण तुमची कन्सिस्टन्सी त्या 45 या जो पण 50वा व्हिडिओ असेल तिथपर्यंत राहिली असेल तर ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की फाईल हँडलिंग झाले, नंतर एक्सेप्शन हँडलिंग सारखे टॉपिक झाले, त्यानंतर जेसॉन सोबत कसं आपण करतो, लिस्ट कॉम्प्रेशन झाले टॉपिक झाले. हे सगळे टॉपिक्स आपण इथं कव्हर केलेले. आता मेन म्हणजे की त्यानंतर पुढचा जो सिलेबसचा टॉपिक आहे तो आहे की त्याच्यासाठी आपल्याला गरज पडते कसली, ज्युपिटर नोटबुक या अशा गोष्टींची गरज पडते. ठीक आहे. तर त्या टॉपिकला मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. त्याच्यासाठी काय केलंय मी इथं बघा, एक टॉपिक आपण इथं एक्सप्लेन करून घेऊ की कशा वेळेने आपल्याला काम करायचं काय नाही. तर त्याच्यामध्ये पायथॉन आपलं ऑलमोस्ट कंप्लीट झालेलंच आहे आणि जसं जसं पुढे जातोय मी तसं तसं तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतोच आहे. हा पायथॉनचे 5च्या 5 पार्ट आपले हे कंप्लीट झालेले. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आपला हा येतो. ठीक आहे. पुढचा पार्ट आपला येतो की ज्युपिटर नोटबुक आपल्याला इन्स्टॉल करण्याची गरज आहे. तर आपलं जे SQL झाल्यानंतर जो पोर्शन चालू होणार आहे तो म्हणजे कोणता आहे आपला, हा स्टार्ट होईल आपला कोणता, ज्युपिटर नोटबुकवाला. यामध्ये नेमकी करायचं काय, याच्यामध्ये तुम्ही बघशाल
तर तुम्हाला ज्युपिटर नोटबुक काय असतं ते इन्स्टॉलेशन तुम्हाला शिकवणार आहे. कशा प्रकारे कॉन्डा प्रॉम्प्ट काय असते तुमच्या ॲनाकोंडा कसं इन्स्टॉलेशन करायचं, त्याच्यामध्ये ज्युपिटर नोटबुक लॉन्च कसं करायचं इथून आधी तुम्हाला शिकवलं जाईल. ठीक आहे, कधी SQL झाल्यानंतर. दुसरी फेज येते डेटा. डेटावाला तुम्हाला कोणी सांगितलं की डेटा कसं काय जेसन सोबत कसं खेळायचं. नंतर ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या काही बेसिक प्रोजेक्ट तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामधून रिकमेंडेशन इन्साईट कसे काढलं तर यावर आपण जास्त फोकस करणार आहे. त्याच्यानंतर तुमचे NumPyचे सगळ्या गोष्टी इथं कव्हर करणार आहे. न्यूमेरिकल पायथॉन त्याच्यामध्ये की न्यूमेरिकल NumPy जी लायब्ररीज आहे आपलं SQL झाल्यानंतर त्यानंतर डेटाच्या रिलेटेड थोड्या कन्सेप्ट आपल्या होतील आणि त्यानंतर आपण NumPy स्टार्ट करणार आहे. या NumPyमध्ये बघितलं तर तुम्ही खूप सारे इथं गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टींना आपण डिस्कस करणार आहे. नंतर पांडाज ही लायब्ररी आपण कव्हर करणार आहे ज्यामध्ये तुमचं डेटा सायन्स रिलेटेड प्रोसेस, पांडाच्या रिलेटेड सगळ्या प्रोसेस आपण इथं कव्हर करणार आहे. पांडाचे 2 पार्ट असणार आहे, ते दोन्ही पार्टला आपण इथं कव्हर करणार आहे. डेटा कलेक्शन हा पार्ट आहे तुम्हाला कव्हर करायचं आहे ज्यामध्ये तुमचं व्हॉट इज डेटा कलेक्शन, मल्टी सोर्सेस, SQLचं डिटेल ऑलरेडी आपलं कव्हर झालेलं असेल तर तो पार्ट आपला होऊन जाईल. डेटा कलेक्शनमध्ये तुम्हाला वेब स्क्रॅपिंग नावाचं एक ब्युटिफुल सोप नावाचं जे मॉड्यूल आहे, रिक्वेस्ट लायब्ररी आहे आपली, त्याला यूज करून किंवा API सोबत कसं वर्क करायचं हा टॉपिक पण इथे एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर डेटा कलेक्शन म्हणजे ॲनालिटिक्स, व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्हाला मॅटप्लॉटलिब नावाची जी लायब्ररी ती इथं मी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये भरपूर सारे टॉपिक्स आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही टॉपिक्स बघू शकता. एवढे सगळे टॉपिक्स आपण इथं कव्हर करणार आहे. त्यानंतर येतो आपला दुसरा पार्ट, त्याच्यामध्ये हिस्टोग्राम वगैरे, सी बॉन्डचं इंट्रोडक्शन मी इथं देणार आहे तुम्हाला. सी बॉन्ड काय असतो तुमचा, नंतर तुमचा रिलेशनल प्लॉट्स काय असतो, कॅटेगरिकल प्लॉट्स काय असतो, या सगळ्या गोष्टी आपल्या इथे कव्हर होतात. आणि या कव्हर होण्यासाठी आपल्याला टाइम जो लागेल जो टाइम लागेल त्या टाइमानुसार आपण ही गोष्ट कव्हर करू. ठीक आहे, तर हे झालं आपलं टॉपिक. नंतर मेन जी पार्ट आहे की तुम्हाला जर मॅथमॅटिक्स AI साठी शिकायचे ते कोणते मॅथमॅटिक्सचे टॉपिक शिकायचे त्यामध्ये असेल तुमचं मॅथमॅटिक्स, प्रोबॅबिलिटी, त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटीचे सगळे टाईप्स आपण बघणार आहे. बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला मॅथ जरी येत नसेल ना तरी काही प्रॉब्लेम नाही, हा टॉपिक पण आपण इथं कव्हर करून घेणार. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असेल, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल, सेंट्रल लिमिट सारखे टॉपिक झाले, हे सगळे टॉपिक्स आपण इथं कव्हर करणार आहे. त्यासाठी एकच गोष्ट मला लागते, तुमची कन्सिस्टन्सी. काय लागते तुमची कन्सिस्टन्सी, आणि कन्सिस्टन्सी मुलांची नाही राहते, त्याच्यामुळे तर आपला कोर्स कधी मध्ये तरी बंद पडला होता. पण मी परत एकदा स्टार्ट केलेला आहे. आता मी ठरवलंय की मी जेवढे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा कम्प्लीट करून राहणार आहे, कारण मी अनाऊन्स केलेलं आहे तर कम्प्लीट करणं ही माझी जबाबदारी. त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन सारखे टॉपिक झाले, हे सगळे तुम्ही मॅथमध्ये शिकला असेल. वेक्टर सारखं टॉपिक झालं. नाही हा घेऊ शकतो. ठीक आहे, वेक्टर नंतर काय तुमचे वेक्टर ऍडिशन झाले, स्केलर मल्टिप्लिकेशन झालं, डॉट प्रोडक्ट झालं, क्रॉस प्रोडक्ट झालं, मॅट्रिक्स झालं, ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स झालं, नंतर डिटर्मिनंट झालं, आयगन वेक्टर्स आणि आयगन व्हॅल्यू झालं. ही लिनियर अल्जेब्राच्या खूप साऱ्या कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट तुम्हाला इथे यूज करायचे. ठीक आहे, तर हे लिनियर अल्जेब्रासाठी आपण हा जो टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट आहे. नंतर तुमचा प्रोबॅबिलिटी सारखा टॉपिक आहे हा तुमचा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर प्रोबॅबिलिटी झालं, लिनियर अल्जेब्रा झालं, आणि नंतर कॅल्क्युलस टॉपिक आहे हा पण आपण तिथे कव्हर करणार आहे. हे मॅथमॅटिक्सचे टॉपिक इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्हाला मशीन लर्निंग शिकायचं ना डायरेक्ट नका शिकू तुम्ही काय करा, आधी जे मॅथमॅटिक्स लागणार आहे त्याच्यासाठी लिनियर अल्जेब्रा झाला, कॅल्क्युलस झालं, त्याच्यानंतर तुम्हाला वेक्टर झालं, 3D झालं, हे टॉपिक तुम्ही आधी शिका. स्ट्रेट लाईन झालं. ठीक आहे, मग तुम्ही पुढे जा, मशीन लर्निंगचा टॉपिक आपला स्टार्ट होतो. हा सिलेबस डिझाईन करत असताना मला खूप जास्त एफर्ट घ्यावा लागले. ऑनलाईन जेव्हा मी शिकत होतो तेव्हा ती गोष्ट वेगळी होती, मी प्रॅक्टिकल ओरिएंटेड, प्रोजेक्ट ओरिएंटेड काम हे करत होतो. पण जेव्हा दुसऱ्याला शिकवायचं म्हणजे ना तुम्हाला सिलेबस त्या प्रॉपर स्ट्रक्चर वेने शिकवायला पाहिजे, इंडस्ट्री स्टँडर्ड नुसारच बनवला गेला पाहिजे, तेव्हा समोरच्याला फायदा होत असतो. नाही तर म्हणून लॉन्च करायचं म्हणून केलंय आणि रोज एक व्हिडिओ टाकतं, याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा पण झाला पाहिजे किंवा तुम्हाला याच्यानंतर प्लेसमेंट, इंटर्नशिप सारख्या गोष्टी पण लागल्या पाहिजे. असं पण नाही का पूर्ण बुकच्या बुक शिकवत बसायचं, असं पण नाही. तुम्हाला असं स्ट्रक्चर वेने कंटेंट द्यायचं की ज्यावेळी तुम्ही फायदा पण होईल तुमचा. ठीक आहे, तर मशीन लर्निंगचा सुपरवाइज मशीन लर्निंग येणार आहे, त्यामध्ये तुमचं लिनियर रिग्रेशन असेल, सुपरवाइज मशीन लर्निंग काय असतं, बेस्ट फिट लाईन काय असते, कॉस्ट फंक्शन काय असतं, नंतर कॉस्ट फंक्शनचा कर्व आपल्याला अंडरस्टँड करायचा, ग्रेडियंट डिसेंट काय असतो, त्याच्यानंतर लिनियर रिग्रेशन काय असतं, हे सगळे लेक्चर वाईज प्लॅन आहे माझ्याकडे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघितलं तर दुसरा पार्ट आपला स्टार्ट होतो ज्याच्यात फीचर इंजिनिअरिंग असतं, डम्पी व्हेरिएबल काय असतं, ओव्हरफिटिंग, अंडरफिटिंग काय असतं, नंतर लॉस ऑफ CV काय असतो तुमचा, लॉजिस्टिक रिग्रेशन काय असतं, कॉस्ट फंक्शन, त्याचं कोड इम्प्लिमेंटेशन, स्टँडर्डायझेशन आणि नॉर्मलायझेशन, नंतर स्टँडर्ड स्केलर काय असतं, कन्फ्युजन, नेव्ही बेस, या सगळ्या गोष्टी, KNN,
KNN चा डेटा, लिमिटेशन, सुपरवाइज अनसुपरवाइज अल्गोरिदम जे असतात ते सगळ्या गोष्टी तुमच्या होईल. स्क्रॅच इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं, जे आपण शिकलेलं आहे थेरॉटिकल वेने त्याचं स्क्रॅच इम्प्लिमेंटेशन राहील. आधी मॅथेमॅटिकल वे तुम्हाला सांगितलं जाईल. नंतर काही प्रोजेक्ट आहे जसं की क्रेडिट वाईज लोन मॅनेजमेंट सिस्टीम झाले, सुपरवाइज मशीन लर्निंग आलं ना, ज्यामध्ये तुमचं डिसिजन ट्री असेल, डिसिजन ट्री, एंट्रॉपी, गिनी इम्प्युरिटी, एंट्रॉपी आणि गिनी इम्प्युरिटी, इन्फॉर्मेशन गेन, हे सगळ्या गोष्टी, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सिलेबसमध्ये पुढे दिसणार आहे. नंतर असे 5 ते 6 पार्ट, तुमचे 6 पार्ट मशीन लर्निंग येणार आहे. नंतर अनसुपरवाइज लर्निंग असेल तुमचं, तर हा पूर्ण सिलेबस मी ते कव्हर करणार आहे, त्यासाठी टाइम तर लागणारच आहे आपलं, ठीक आहे. इथं बघशाल तुम्ही स्मार्ट क्लस्टरिंग सिस्टीम मायनर प्रोजेक्ट तुमचा बनेल, जेवढं आतापर्यंत शिकलं. टर्मिनल काय, गिटअप काय असतं तुमचं. नंतर डीप लर्निंगचे पार्ट स्टार्ट होतील, जवळपास 11 ते 12 पार्ट तुमचे डीप लर्निंग. त्याच्यामध्ये तुमचं येईल पायटॉर्च काय, टेन्सर फ्लो काय, त्यांच्यामधलं इन्स्टॉलेशनचं तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. नंतर तुमचं येतं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड प्रोपगेशन काय असतं तुमचं, लॉस फंक्शन काय असतं, चेन रूल काय आहे तुमचा, व्हॅनिशिंग ग्रेडिंग पॉईंट काय असतो. नंतर तुमचं येतं एएनएन रिग्रेशन. नंतर तुमचं येतं एएनएन झाल्यानंतर तुमचा पुढचा पार्ट येतो, एएनएन नंतर काय आपला FNN येतो. FNN नंतर तुमचा CNN मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तो आपण इथं कव्हर करू. नंतर तुमचं येतं NLTK जो असतो तो आपला RNN वगैरे त्यासाठी जे रिमूव्ह स्टॉप वर्ड्स विथ NLTK, TF आणि ID वेक्टरायझेशन ह्या गोष्टी आपल्याला विचारतात. आणि MNIST डेटा सेट काय असतो त्या गोष्टी आपल्याला बघायच्या. नंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग तुमचं असतं, त्याचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सगळ्या गोष्टी आपण पार्ट 4 सगळ्या. आणि नंतर डीप लर्निंगचे काही टॉपिक जे रिइन्फोर्समेंट लर्निंग नंतर आपल्याला शिकायचे, ठीक आहे. टेक्स्ट समरायझर, नंतर डीप लर्निंगचे काही टॉपिक्स आहे, ठीक आहे. ओपन एआयच्या API सोबत कसं काम करायचं, नंतर फ्लास्क सोबत कसं काम करायचं, डीप लर्निंगचं काय, एजंटिक एआयचे बेसिक प्रोजेक्ट्स आपण इथं कव्हर करणार. तर ऑलमोस्ट इथं हे झाल्यानंतर पण काही प्रोजेक्टचे सेशन होईल. म्हणजे माझा हा टार्गेट आहे की हा सिलेबस मी आधी कव्हर करेल. हे सिलेबसमध्ये मेनली तुम्हाला टॉपिक हे लक्षात ठेवायचे की पायथॉन हे तुमचं कव्हर होईल इथं, ठीक आहे. पायथॉन तर झालंच आहे. नंतर तुमचं SQL जे असतं ते होईल. नंतर डेटाची तुमची फेज चालू होईल, आणि या डेटाच्या फेजमध्ये आपण काय शिकणार आहे, त्याच्यामध्ये लायब्ररीज आपण शिकणार आहे. ज्या पण पूर्ण लायब्ररीज आहे त्या लायब्ररीज आपण इथं कव्हर करणार आहे. आणि मेन काय तुम्हाला मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करून दाखवेल, जो मी ह्या वेळी सांगितलं तो वेळी सांगेल. नंतर डेटामध्ये लायब्ररीज तुमच्या NumPy, Pandas, Matplotlib आणि Seaborn. नंतर तुमचं येतं मशीन लर्निंग यूज करत असतो, त्याच्यामध्ये टाइप्स असतात, सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग. नंतर तुमचा एक लास्ट पार्ट येतो, लास्ट पार्ट काय असतो मशीन लर्निंग मध्ये, रिइन्फोर्समेंट लर्निंग. आणि त्याच्यानंतर तुमचा येतो की DL एक पार्ट असतो. आणि DL मध्ये तुमचा ना एक जनरेटिव्ह एआयचा पार्ट असतो, जो आपण इथं पण शिकवणार आहे, जेन ठीक आहे, जेन असतो. आणि एक असतं तुम्हाला की फुल स्टॅक AI फुल स्टॅक इंजिनियर हा प्रोजेक्ट असतो तुमचं, AI फुल स्टॅक बेस. त्याच्यामध्ये फ्लास्क वगैरे, गिटअप वगैरे या गोष्टी मी तर शिकवणार आहे तुम्हाला, ठीक आहे, ठीक आहे. AI फुल स्टॅक वगैरे ज्याच्यामध्ये फ्लास्क वगैरे तुमच्या गोष्टी असतील, ठीक आहे. आणि नंतर तुमचं काही पार्ट हा जिथं मला वाटतंय एजंटिक एआयचं बेसिक तुम्हाला नॉलेज पाहिजे, तो मी पार्ट इथं इन्क्लूड करतोय, ठीक आहे. तर एवढ्या सगळ्यांसाठी तुमचा सपोर्ट हा इम्पॉर्टंट आहे. आणि मी घेतलेले चॅलेंज हे कम्प्लीट करणार म्हणजे करणार. माझं टार्गेट आहे की जानेवारी एंड हा माझं टार्गेट आहे. जर मी स्वतःला टार्गेट नाही दिलं ना तर रोज डेली व्हिडिओ नाही येणार. पण तुमचं पण काम आहे की तुम्ही डेली शिकलं पाहिजे. AIML खूप जणांना अवघड वाटतं, पण तेवढी अवघड गोष्ट नाही आहे जेवढे तुम्ही समजताय. कारण तुम्ही मॅथमॅटिक्स पहिल्यापासून शिकत असता, त्यालाच प्रोग्रामिंग मध्ये इम्प्लिमेंट करायचं असतं, ठीक आहे. आपण त्याला फ्लो मध्ये जर तुम्ही कंटिन्युअसली करत राहिला, थोडंसं टफ आहे असं नाही की म्हणणार खूप फुल स्टॅक पेक्षा इझी असं नाही म्हणणार, फुल स्टॅक याच्यापेक्षा इझी. पण हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन लोक काय करतात, डेटा अनालिटिक्स बेसिक कोर्स शिकतात. मी तुम्हाला गॅरंटी देतो, ज्यांनी 1 वर्ष काम केलेले AI डेव्हलपर त्यांना मी इथं आणणार आहे. काही MS मध्ये काम करताय त्यांना मी इथं या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करत, जसं की आकी बोलतोय त्याला तर मी आणलाच आहे, तो पण एक डेटा सायंटिस्टच आहे. तर AIML डेटा सायन्स ऑलमोस्ट सगळ्या कव्हर होणार आहे. आणि AI इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहे जे AML साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर तो टॉपिक इथं मी कव्हर करतोय. आणि मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड करतोय. ज्या गोष्टी मला शिकण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये गेले माझे, मग त्या गोष्टी मी तुम्हाला इथं फ्रीमध्ये शिकवतोय. फक्त याच्या नोट्स ज्या असतील त्या पेड फॉर्ममध्ये असेल, काहीतरी गोष्टी रेव्हेन्यू याच्यामधून जनरेट झाला पाहिजे. त्याच्या नोट्स ज्या असतील, ज्या टाईपेड नोट्स असेल, मी स्वतः ज्या टाईप केलेले आहे, स्वतः मी लिहिलेले आहे, त्याचं तरी मला काहीतरी फळ भेटलं पाहिजे. त्यासाठी त्या नोट्स तरी मी काय करणार आहे, पेड फॉर्ममध्ये ठेवणार आहे. बाकी पूर्णच्या पूर्ण कोर्स व्हिडिओमधून तुम्ही बघून बघून जरी लिहिलं ना तरी तुमच्या नोट्स होऊन जातील. असं नाही की तुम्हाला त्या नोट्सच घ्यायचे, पण तुमच्यावर डिपेंडेड आहे की तुम्हाला असं वाटतंय की माझ्या हँड रिटन नोट्सच पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला मी त्या पण प्रोव्हाइड करेल. हँड रिटन म्हणजे टाईपेड नोट्स असेल ज्या मी बनवलेल्याच होत्या, ठीक आहे.
तर एवढ्यासाठी तुम्हाला जो सपोर्ट करायचा तो सपोर्ट म्हणजे हाच आहे की लाईक करायचे, कमेंट करायचे, हा व्हिडिओ प्रत्येक मराठी मुलापर्यंत शेअर करा. आणि मेन गोष्ट म्हणजे की आता तुम्ही म्हणशाल लाईक कमेंट तुम्ही पण बाकीचे युट्यूबर सारखं करायला लागले, तर असं नाहीये. जे काम आपण करतो ना ते काम मोठे आहे. या असे कोर्सेस तुम्हाला युट्यूबवर सुद्धा फ्री मध्ये कोणी कंप्लीट केलेलं नाही दिसणार. आणि काही युट्यूब चॅनल खूप मोठे आहे, त्यांनी खूप आधीपासून त्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. पण मी काय तेच काम आपल्या मराठी भाषेत तिथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की हा 1.5 लाखाचा कोर्स आहे, हा तुम्हाला जर फ्रीमध्ये देतो त्याची व्हॅल्यू करा तुम्ही. आणि व्हॅल्यू करताय तर प्रत्येक मराठी मुलापर्यंत हा कोर्स शेअर करा. जास्तीत जास्त मुलांनी तर कमेंट करून रिस्पॉन्स दाखवा की सर आम्ही रेडी आहे या कोर्स करण्यासाठी. तुम्ही फक्त कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाका. तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर मी कन्सिस्टन्सी ठेवणारच आहे. मेन गोष्ट म्हणजे एसक्यूएल ला तुम्ही बघत चाला. जे एसक्यूएल आहे तुम्हाला असं वाटत असेल येत असेल, पण तुम्ही एकदा बघा ती पूर्ण एसक्यूएल ची बेली. जसे पायथॉन बघितलं तुम्ही, एसक्यूएल पण बघा. तुम्ही जेव्हा ही गोष्ट बघशाल ना तेव्हा तुम्हाला समजेल अरे हा नवीन काहीतरी शिकायला भेटलं बघा, आपल्याला काहीतरी नवीन प्रोजेक्ट दिला बघा सरांनी. तुम्ही एसक्यूएल शिकल्यानंतर तुम्ही डेटा फेज मध्ये या. डेटामध्ये मग लायब्ररी शिकवल मी तुम्हाला. लायब्ररीज नंतर मग तुमचं मॅथमॅटिक्स पोर्शन आहे. मॅथमॅटिक्स नंतर मशीन लर्निंग स्टार्ट करा. मशीन लर्निंग नंतर डीप लर्निंग असेल. डीप लर्निंग मध्ये तुमचं जेएनआयचा पार्ट येईल. आणि त्यानंतर तुमचं काय स्टार्ट होतं, तुमचा पुढचा स्टार्ट होतो की फुल स्टॅक, जे तुम्हाला एखादं ओपन तुम्ही मॉडेल जे बनवलं ते डिप्लॉय करायचं असेल त्याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यासाठी फ्लास आणि एजंटिक यायचं बेसिक तुम्हाला मी सांगणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये नाही पण बेसिक लेवलला तुम्हाला की एखादा युट्यूब व्हिडिओ समरायझर असे जे बेसिक प्रोजेक्ट आहे ते इथं मी टाकण्याचा प्रयत्न करणार. तुमचा सपोर्ट मला इम्पॉर्टंट आहे, बाकी सगळ्या गोष्टी मी तर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न. इव्हन ऑफलाईन मध्ये सुद्धा 999 रुपयामध्ये एआय आम्ही शिकवतोय. ठीक आहे, तुम्हाला माहित नसेल ती गोष्ट तर तुम्हाला समजेलच की 999 मध्ये ऑफलाईन मध्ये आम्ही शिकवतो. पण तो कोर्सचं ड्युरेशन थोडं कमी आहे, त्याला वेळ जास्त द्यायचा दिवसभरामध्ये. तर इच्छुक लोकच तिथे येणार नाही. तुम्हाला आता फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि प्रत्येक मराठी मुलाला सांगायचं की तुम्हाला फ्युचरमध्ये अजून 5 वर्षांनी या कोर्सची किंवा अजून पण भरपूर साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये अशा लोकांची गरज आहे की ज्यांना खरंच येते. मुलं काय करता, फक्त व्हिडिओ बघता, प्रॅक्टिस नाही करत, काय नाही करत, फक्त वर्षभर बघता आणि त्यांना असं वाटतं की होऊन जाईल. पण असं नाही. या कोर्सचं ड्युरेशन जे मी दिलेलं आहे की जानेवारी एंड पर्यंत माझं टार्गेट आहे. आणि त्या टार्गेटसाठी तुमचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. कधी मला डिमोटिवेशन आला तर तुम्हाला सपोर्ट दाखवायचा आहे. आले ना, असं नाही की फक्त शिक्षक म्हणजे काय ऑलवेज मोटिवेटेडच राहील असं नसतं. मी पण एक माणूस आहे, तर मला पण तुमच्या मोटिवेशनची गरज आहे. काम करत असताना किंवा काही गोष्टी शिकत असताना एखादा व्हिडिओ असा होऊ शकतो की आठवड्यामधून 3च व्हिडिओ आले. मी 4 व्हिडिओचं टार्गेट ठरले पण 3च व्हिडिओ आले, तर तुम्हाला समजून घ्या की एका व्हिडिओचं कंटेंट दुसऱ्या व्हिडिओमध्ये जास्त घेतलं राहील एवढ्या नाट्य. व्हिडिओची लेंथ ही मोठी असू शकते. काम करण्याचा डेप्थ हा माझा वे आहे. तुम्ही पायथॉन बघा, तर तुम्ही त्या डेप्थनुसारच शिकायला रेडी राहा. ठीक आहे. आणि मला इंस्टाग्रामवर मार्केटिंग करण्यापेक्षा युट्यूबवर तुम्ही खरंच रिअल ऑडियन्स आहे तर तुम्ही इथे शिकायला. ठीक आहे, इंस्टाग्रामवर बघतो फॉर्म मध्ये यस खूप जण लिहून देतात, पण कन्सिस्टन्सी त्यांची नाही राहत, कारण ते शॉर्ट कंटेंटसाठी बनलेले. तुम्ही लॉंग कंटेंटसाठी तुम्हाला एफर्ट मारावंच लागतील. लोक 18 तास काम करतात, 18 तास घालवतात हे शिकण्यासाठी. इव्हन तुम्हाला मी सांगतो की मशीन लर्निंगसाठी 40 50 तास लोकांनी दिलेले, 100 तास तिथे दिलेले. तेव्हा तुम्ही कुठं जाऊन मशीन लर्निंग ते शिकलेले. तर तुम्हाला त्याच वेळी काम करायचंय. मेन म्हणजे ना प्रॅक्टिकल प्रोजेक्ट ओरिएंटेड स्टडी कसं करायचं ते पण सांगणार आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जर असं मध्येच सोडून जर दिलं ना, तर कुठंतरी मला पण असं वाटतं की आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते सिरियस नाही. बरोबर आहे. आणि मी असं नाही की तुमच्याकडून पैसे मागतोय, असं पण नाही. तर डेली कन्सिस्टन्सी ठेवा, मेहनत करायला रेडी राहा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मेन म्हणजे स्टोरीला मेन्शन करू शकता तुम्ही, आणि तुम्ही मला ही लिंक शेअर करू शकता किंवा रील फॉर्म मध्ये जे पण कंटेंट येईल ते तुम्हाला मी इथं शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.